महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा देण्यात आलाय. योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होईपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी पात्र थकीत पीक कर्जाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारची व्याज आकारणी करू नये असे स्पष्ट आदेश सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केले आहेत. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवरून वाद पाहायला मिळत असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप केले होते. दरम्यान जिल्हा बँकेला आरबीआयची नोटीस देखील आली होती. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले होते. अशातच आता जिल्हा बँकेच्या 444 उमेदवारांच्या नोकर भरतीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी आर्थिक वर्ष 2025-26 करिता 8.25% व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता पीएफचे व्याजाचे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे देशातील 7 कोटींहून अधिक नोकरदारांना थेट फायदा मिळणार आहे. आजपासून व्याजाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी रेड अलर्टचा इशारा दिला आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, पण आता हा जोर आणखी वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस शहरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने घाट विभागाला पुढील 3 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. जुलै महिना सुरू झाला असला तरी जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मात्र मिळालेल्या माहितीनुसार येत्या 25 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना जून महिन्याचा थकीत हप्ता मिळू शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येकी महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची मुदतवाढ संपल्यानंतर राज्यात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. 30 जूनला HSRPची मुदतवाढ संपल्यानंतर आरटीओने कारवाईला सुरुवात केली आहे. याच दरम्यान वाहनांच्या HSRP नंबर प्लेटला कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याचं स्पष्ट करण्यात आलंय. शेती आणि संलग्न कार्यात सहभागी असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. शेतीच नव्हे तर पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसेच इतर शेती संलग्न व्यवसायात महिलांना या विधेयकामुळे शेतकरी दर्जा मिळणार आहे. महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले आहे. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी द्यावी लागणार नाहीये. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत राज्य सरकारने केलेल्या नियमांना तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप केला. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा होईपर्यंत कोणतेही नवे नियम लागू करू नयेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ही तारीख उलटून गेल्याने आता शेतकरी कर्जमाफीला नवी डेडलाईन देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पेपरफुटीच्या सलग घटनांमुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणानंतर स्थगित करण्यात आलेली ही परीक्षा अपेक्षेपेक्षा उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लाखो उमेदवार नव्या तारखेची वाट पाहत असताना परीक्षा सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतीक्षेत आणखी भर पडणार आहे. नवीन EPF योजना 2026 अंतर्गत कायद्यानुसार अनिवार्य असणारी PF कपात आता सरकारच्या 15,000 रुपये महिन्याच्या वैधानिक वेतन मर्यादेशी जोडली गेली आहे. आता कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगारातून 15,000 रुपयांचे 12% म्हणजे केवळ 1,800 रुपये मासिक PF कापणे बंधनकारक असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 15,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 1,800 रुपयांच्या वर होणारी कपात ही ऐच्छिक मानली जाईल. म्हणजेच कर्मचाऱ्याने संमती दिली तरच जास्त PF कापला जाईल.
अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ढकलणाऱ्या टोळक्यांवर मोकाका लावण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबत कायदा आणखी कठोर करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी यासंबंधित विधानसभेत माहिती दिली आहे. राष्ट्रीय आयोग अभियान अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 15,010 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक 153.7 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय काढण्यात आला आहे. शाळांच्या आवारात स्टिंग पेय विकले जाते, मात्र शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत हे स्टिंग पेय किंवा इतर नशेचे पदार्थ विकण्यास बंदी असणार आहे. तथापि शाळेच्या 500 मीटर अंतरापर्यंत स्टिंग पेय विक्री किंवा इतर नशाजनक पदार्थ विकले जात असतील तर त्या दुकानांवर तातडीने कारवाई केली जाईल असे निर्देश नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.